कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हटले आहे. या दत्त साक्षात्काराचे वर्णन एकनाथ आपल्या भागवतात करताना लिहितात. गुरुप्राप्ती लागिया सर्वथा, थोर जनार्दनवासी चिंता, विसरला तिन्ही अवस्था, सद्गुरु चिंतिता चिंतनी, देह भावाचा भुक्ता, दृढ जाणोनी अवस्था, येणे झाले श्री दत्ता, तेणे हातू माथा ठेरल, हातू ठेवितांच तत्काळ, बोधू आकळीला सकळ, मिथ्या प्रपंचाचे मूळ, स्वरूप केवळ स्वबोधेय, कर्म करुनी अकर्ता, तोचे अकर्तात्मबोधू जाला देता, देही असोनी विदेहता, तेन्ही तत्वता आकळी, गृहश्रम न सांडिता, कर्मरेखा नोलांडता, निज व्यापार्य वर्तता, बोध सर्वथा न मळे, तो बोधू आकळीता मना, मन मुकले मनपणा, अवस्था नावरेची जनार्दना, मूर्छापन पडियेला, त्यासे सावध करुनी तत्वता, म्हणे प्रेमा राहे सत्वावस्था, तोही गिळोनी सर्वथा, होय वर्तता निजबोधे, पूजाविधी करून या, तनु जनार्दनू लागला पाया, तन्व अदृश्य झाला दत्तात्रेया, योगमायेचे नियोग्य, नाथ भागवत 9.431 सहस्त्रांश ते 38. जनार्दन स्वामी हे एक विद्वान दत्तभक्त. यांचा जन्म देशस्थ ब्राह्मण देशपांडे कुळात झाला. त्यांना मुस्लिम शासकाने देवगिरी, नंतरचे नाव दौलताबाद किल्ल्यावर किल्लाधिकारी म्हणून नेमले. त्या किल्ल्याच्या एका गुहेत त्यांची व दत्त महाराजांची स्थूलात भेट झाल्याचे सांगतात. त्यांच्या शिष्य वर्गात हिंदूंबरोबर मुस्लिम व अरबही भक्त होते. अंकलकोपा येथील दत्त मंदिराच्या परिसरात प्रवास काळात दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंह सरस्वती रूपात दर्शन दिले. याप्रमाणे जनार्दन स्वामींवर प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा अनुग्रह असल्यानेच वर सांगितल्याप्रमाणे नाथांनी म्हटले आहे. दत्तात्रेय शिष्य परंपरा, सहस्रार्जुन यदू दुसरा, तेणे जनार्दनू तिसरा, शिष्य केला खरा कलियुगी. पुढे नाथांनाही जनार्दन स्वामींनी याच ठिकाणी दत्तदर्शन करविल्याचे दिसते. नाथांच्या बरोबर जनार्दन स्वामी नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या तीर्थयात्रेसही गेले होते. नाशिकच्या चंद्रबोध नावाच्या ब्राह्मणाशी भेट झाली. श्रीगोंदे येथील सिद्धांतबोधकर्ते शेख महम्मद हे याच चंद्रबोधाचे शिष्य होत. जनार्दन स्वामींना साक्षात दत्ताचा अनुग्रह असल्याचे आपण पाहिलेच आहे. परंतु कोणी त्यांना उपदेश श्री नृसिंह सरस्वतींनी दिल्याचे सांगतात. पण हा उपदेश प्रत्यक्ष असण्याचा संभव नाही. श्री नृसिंह सरस्वतींचे निर्याण शके 1380 मधील व जनार्दन स्वामींचा जन्म शके 1426 मधील. नाथांच्या अभंगगाथेत जनार्दन स्वामींच्या नावे असलेल्या अभंगांतील पहिले 14 अभंग नृसिंह सरस्वतींना उद्देशून आहेत. परंतु हे अभंग नाथगुरु जनार्दन स्वामींचे नसावेत असा अभ्यासकांचा तर्क आहे. 18व्या शतकाच्या अखेरीस नृसिंह क्षेत्रात होऊन गेलेल्या जनार्दनाचे असावेत असावा. सी. बेंद्रे यांचा कयास आहे. अलीकडे जनार्दन पंतांचे गुरु नेमके कोण या विषयाही मतभेद होत आहेत. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.